रामपूरच्या जंगलात शेर सिंग नावाचा एक क्रूर सिंह राहायचा। तो आपल्या जंगलातल्या प्राण्यांना मारून खायचा। शेर सिंगला जंगलातले सगळे प्राणी खूप घाबरायचे। एक दिवस त्याच्या क्रूरतेला कंटाळून जंगलातल्या प्राण्यांनी एक गुप्त सभा भरवली। आपल्या जंगलाचा राजा भित्र असण्याबरोबरच मूर्ख पण आहे, जो आपल्या जंगलातल्या प्राण्यांना मारून खातो। हो, काल त्या मूर्खाने माझ्या डोळ्यासमोर माझ्या छोट्या भावाला मारून खाल्लं आणि मी काहीच नाही करू शकले। आपण करू तरी काय शकतो? हो, आपण कमजोर आहोत आणि तो बाहुबली, याच गोष्टीचा तर तो फायदा घेतो। पण शेरसिंग पासून सुटका मिळवण्यासाठी काहीतरी उपाय असेल? हो, एक उपाय आहे। हत्तीचं बोलणं ऐकून सगळे प्राणी त्याच्याकडे कान देऊन ऐकू लागले। शेरसिंग ज्याला पसंत करतो त्याला मारून टाकायचं म्हणतो। तो एका दिवसात 4-5 प्राण्यांना तरी मारतोच। हे असंच चालत राहिलं तर आपण सगळे प्राणी नष्ट होऊन जाऊ। हे सगळे तर आम्हाला पण माहिती, पण यावरती उपाय काय आहे? आपल्या सगळ्यांना शेरसिंग पाशी जाऊन त्याला बोलावं लागेल। कोणती गोष्ट? त्याला म्हणावं लागेल, तू स्वतःहून शिकार करू नको, आम्ही तुला रोज एक प्राणी पोहोचवू। हत्तीचं बोलणं ऐकून कोल्हीण रागातच म्हणाली, हे तर असं झालं की आगीतून सुटून फुफाट्यात पडलो, म्हणजे दोन्हीकडून मरण आपलंच आहे। कारण या प्राण्याला काही दिवसांसाठी अजून जिवंत राहावं लागेल। ठीक आहे, आपण उद्याच शेरसिंगला भेटायला त्याच्या दरबारात जाऊ। दुसऱ्या दिवशी जंगलातले सर्व प्राणी शेरसिंगच्या दरबारात पोहोचतात। महाराज, आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय। बोला, काय सांगू इच्छिता? महाराज, रोज शिकार केल्यामुळे ना जंगलातील प्राण्यांची संख्या रोजच्या रोज कमी होत चालली आहे। हो, मग? म्हणून आम्ही तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो। बोला। आजपासून तुम्ही शिकार नाही करणार। मग तू काय मला उपाशी मारू इच्छितोस का? नाही महाराज, उद्यापासून आम्ही तुम्हाला एक जानवर इथेच पाठवून देऊ जेवणासाठी। हे ऐकून सिंह रागातच म्हणाला, मी एक सिंह आहे। सिंह स्वतः आपली शिकार करतो। मला तुझा सल्ला मंजूर नाहीये, निघून जा इथून। सगळे प्राणी निराश होऊन तिथून निघून गेले। तेव्हा शेर सिंगचा सल्लागार लांडगा विचार करतो, जंगलातल्या जनावरांची संख्या आता अर्धी झालीये। जर असं चालत राहिलं तर काही दिवसांनी हा मूर्ख शेरसिंग मलाही खाऊन टाकेल, आणि म्हणून मला आता काहीतरी करावं लागेल। तेव्हाच बिल्लू लांडग्याच्या डोक्यात एक योजना आली। तो हसतच शेरसिंगला म्हणाला, महाराज, मला वाटतं हे जंगलवासी तुमच्या विरुद्ध काहीतरी प्लॅन करतायत। प्लॅन? कसला प्लॅन? आपल्या जंगलात एक जादुई तलाव आहे, तिथलं पाणी पिल्यामुळे एक सिंह प्रकट होतो। हो, मग? म्हणून जंगलवासी याच्या सोबत मिळून याच्या गटात सामील होण्याचा प्रयत्न करा। तुम्ही तिथलं पाणी पिऊन सिंह जन्माला घाला, आणि जन्म दिलेल्या सिंहाला मी माझ्या सोबत ठेवून जंगलात वर्षानुवर्ष राज्य करीत राहील, हो की नाही? हो महाराज। लांडग्याचा प्लॅन ऐकून शेर सिंग खुश होऊन म्हणाला, दुर्जन सिंग, तू माझा सच्चा सल्लागार आहेस। तू खूप चांगला सल्ला दिलाय। आता मी त्या तलावाचं पाणी पिऊन एक सिंह प्रकट करेन, आणि मग त्या सहाय्यानं दुसऱ्या जंगलावरही शासन करेन। आणि त्या जंगलातल्या प्राण्यांना पण शोधून शोधून मारून खाऊन टाका। चल, आता लगेच सांग, ते जादुई तलाव कुठे आहे? लांडगा शेरसिंगला जादुई तलावाकडे घेऊन गेला। महाराज, हे आहे जादुई तलाव। जसं शेरसिंगने तलावाचं पाणी प्यायलं, एक चमत्कार झाला। तुझं स्वागत आहे मित्रा। आजपासून आपण या जंगलाचे राजे आहोत। आता मिळून आपण या जंगलावर राज्य करू आणि जनावरांची शिकारही करू। चूक का तुला माहिती नाही? एका ढालीत 2 तलवारी नाही राहू शकत। आजपासून जंगलाचा राजा मी आहे। मी या जंगलाचा राजा होतो, आहे आणि असेन। बोल, काय करशील? मी तुझ्यापेक्षा जास्त ताकदवर आहे। जर सरळ सरळ सांगून जर नाही ऐकला तर मी तुला जळून राख करेल। दुसरा सिंह आपल्या तोंडाने आग सोडली।
हे पाहता शेरसिंग लांडग्याकडे बघून म्हणाला, लांडग्या, तू तर म्हणाला होतास हा सिंह जो प्रकट होईल तो आमचा साथी असेल, पण हा तर दुश्मनासारखा बोलतोय. माफ करा महाराज, हा तुमच्यापेक्षा जास्त ताकदवर आहे. मी तुमची काहीही मदत नाही करू शकत. लांडग्या, याला सांग इथून निघून जा, नाहीतर इथेच याला मारून टाकेन. इथून जाण्यातच आपली भलाई आहे असा विचार करून शेरसिंग दुसऱ्या जंगलात निघून जातो. लांडग्या, आजपासून तू माझा मंत्री आहेस. दुसऱ्या सिंहाने शेरसिंगला जंगलातून हकलून लावलं. हे पाहून सगळ्या प्राण्यांनी आनंद साजरा केला आणि सगळे प्राणी बिल्लू लांडग्याचं कौतुक करू लागले. अरे भाऊ, लांडग्याच्या चतुराईमुळं आपल्याला त्या शेरसिंग पासून सुटका मिळाली आहे. हा लांडग्या, तुझे आभार. नवीन राजा आल्यावर काही दिवस सगळं काही सुरळीत चालू होतं. एक दिवस आग ओकणारा सिंह जंगलात फिरत होता. तेव्हा त्याची नजर एका हरणावर पडली. मी या जंगलाचा राजा आहे. मी काहीही करू शकतो. मी या हरिणीला मारूही शकतो. एवढं बोलून आग ओकणाऱ्या सिंहाने त्या हरणाला मारून टाकलं आणि त्याचं मांस अगदी चवीचवीने खाऊ लागला. किती स्वादिष्ट मांस आहे. आजपासून मी रोज 20-25 जनावर मारून खाईन. त्या दिवसानंतर दुसरा सिंह रोज 20-25 प्राण्यांना मारून खाऊ लागला. या गोष्टीने वैतागलेले सगळे प्राणी पुन्हा एकदा गुप्त सभा भरवतात. बघा भावांनो, याच्यापेक्षा चांगला शेरसिंग होता. तो दिवसाला 4-5 जनावर मारून खायचा, पण हा सिंह तर दिवसातून 20-25 शिकार करत असतो. या लांडग्याने तर आपल्याला अजूनच वाईट प्रकारे फसवलंय. मला थोडी माहिती होतं की हा शेरसिंग असा निघेल. अरे मी तर हे सगळं तुमच्या भल्यासाठी केलं होतं. मी तुझी गोष्ट इन्कार केली असती, पण ही वेळ विचार करण्याची आहे की आपण संकटांवर कशी मात करू शकतो. काय आपण सगळे मिळून याला मारून पाठवू शकतो? नाही, हा सिंह आग ओकतो. आपण जर याचा मुकाबला केला तर हा आपल्याला जाळून राख करेल. तर आपल्याला काय केलं पाहिजे आता? या दलिंदर सिंहाला आपण तलावापासून घेऊन आलो आहोत. आता याला संपवायची पद्धत आपल्याला तलावच सांगू शकतं. म्हणजे काय? आपण सगळे मिळून याला संपवायची पद्धत आपण जादुई तलावालाच विचारू. पण तो आपली मदत करेल का? ते काय साधारण तलाव नाहीये. ती आपली देवता आहे. ती आपली मदत नक्कीच करेल. बिल्लू लांडगा सर्व प्राण्यांना घेऊन जादुई तलावाकडे जातो. हे जादुई तलावाची देवता, आमची मदत करा. आम्ही तुम्हाला शरण आलोय प्रभू, आमची मदत करा. प्रकट व्हा प्रभू, प्रकट व्हा. आयुष्मान भव. प्रभू, आम्ही एका समस्येचं निराकरण करण्यासाठी आलो होतो, पण आम्हीच फसलोय. फसला आहात? काय झालं मला सांगा. मग सगळे प्राणी मिळून तलावाच्या देवतेला शेरसिंग आणि दुसऱ्या सिंहाची सगळी कहाणी सांगतात. अच्छा, म्हणजे बकरीला गिळायला गेले आणि उंट आत आला आहे. हा प्रभू, आता तुम्हीच आमची मदत करू शकता. मी तुमची मदत नक्की करेन. मग तलावाचे देवता दुसऱ्या सिंहाला मारण्याचा उपाय सांगतात. याचा जन्म या जादुई तलावापासून झालाय. मग याचा मृत्यूही या जादुई तलावापासूनच होणार आहे. त्याला मारण्याची पद्धत सांगा प्रभू. जेव्हा तो सिंह आग ओकेल तेव्हा तू माझ्या तलावातल्या पाण्याने आग विझव. आग विझताच सिंह आपल्या आपण मरून जाईल. तुमचे खूप खूप आभार प्रभू. कल्याण रहो. हत्ती राजा, तुम्ही तुमच्या सोंडेत पाणी भरून त्या आगीला विझवूनच टाका. नाही, हे खूपच खतरनाक आहे. याने माझा जीवही जाऊ शकतो. थोडी हिम्मत ठेव हाती भाई, देव सगळं चांगलं करेल. पाणी फेकायच्या आधीच जर त्याने माझ्यावर आग ओकली तर मी फुकटचा मरून जाईन ना. आग सोडणाऱ्या सिंहाची हत्तीलाही भीती वाटत होती. तेव्हा हरिणी हत्तीला मनवायला म्हणते, हत्ती भाऊ, तुम्हीच आमची शेवटची आशा आहात. या राक्षसाला तुम्हीच संपवू शकता. हो हत्ती भाऊ, तुम्हीच आमची शेवटची आशा आहात. या राक्षसाला तुम्हीच संपवू शकता. हा हाती भाऊ,
तुम्हाला गणपती बाप्पांची शपथ आहे. गणपती बाप्पाचं नाव ऐकूनच हत्तीमध्ये जोश येतो. ठीक आहे, मी त्या सिंहाबरोबर लढायला तयार आहे. मग हत्ती त्या तलावातून आपल्या सोंडेत पाणी भरतो आणि सगळे प्राणी एक होऊन दुसऱ्या सिंहाच्या गुहेबाहेर जातात. अरे सिंहाच्या पिल्ल्या, कुठे लपून बसलायस? हिम्मत असेल तर बाहेर ये. कोल्हेचा आवाज ऐकून सिंह बाहेर येतो. सिंहाच्या गुफेत येऊन हल्ला केल्याचे परिणाम जाणतोस? हो जाणतो. मृत्यू, पण आज आम्ही नाही, तू मरणार आहेस कुत्र्या. एका सिंहाला कुत्र म्हणून हिणवणाऱ्या माकडाकडे बघून दुसरा सिंह रागाने आग ओढू लागतो. सिंहाने आग ओढताच हत्तीने आपल्या सोंडेने पाण्याचा प्रहार केला. पाण्याचा प्रहार होताच आग विझून जाते. हे तू काय केलंस? ओ ओ आग ओकणारा सिंह गायब होताच सगळ्यांच्या जीवात जीव येतो. सगळे आनंदी होतात. बोला हत्ती भाई की जय. बोला तलाव देवता की जय. आग ओकणाऱ्या सिंहापासून सुटका मिळाल्यावर सगळे प्राणी खुश होतात आणि त्यानंतर सर्व प्राणी जंगलात न घाबरता आनंदाने राहू लागतात. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.